शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा आज 11 वाजतापासून शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता या जिल्ह्यांमध्ये आज 11 वाजतापासून पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, आज रात्री 11 वाजतापासून अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे। काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये दुपारपासून, काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून। तर मुख्य बातमी म्हणजे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जो काही निधी आहे ते 1219 कोटी रुपयाचा निधी टप्प्याटप्प्याने जमा होत आहे, जे की 11 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काही शेतकरी बांधवांना SMS देखील इथं आलेले आहे। आता या बँक खात्यांमध्ये जमा होत आहे, जे की बँकेची यादी इथं आलेली आहे। बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यानंतर जे इथे आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, IDBI बँक, इंडियन बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, जनता सहकारी बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। तर या बँक खात्यांमध्ये आज रात्री 11 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून, काही जिल्ह्यांमध्ये दुपारपासून, काही जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा जमा होत आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये निधी जो काही इथं आलेला आहे, सर्वप्रथम यामध्ये पुणेमध्ये आलेला आहे 72 कोटी रुपये आज सकाळपासून वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 68 कोटी रुपये आज दुपारपासून जमा सुरू, नाशिकमध्ये 74 कोटी रुपये आज रात्री 11 वाजल्यापासून जमा सुरू, अहमदनगरमध्ये 63 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, बीडमध्ये 81 कोटी रुपये आज सकाळपासून जमा सुरू। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। परभणीमध्ये 56 कोटी रुपये आज दुपारपासून जमा सुरू, लातूरमध्ये 61 कोटी रुपये आज रात्रीपासून जमा सुरू, नांदेडमध्ये 66 कोटी रुपये पैसे जमा सुरू, जालन्यामध्ये 49 कोटी रुपये आज सकाळपासून जमा सुरू, हिंगोलीमध्ये 38 कोटी रुपये जे की दुपारपासून वाटप, छत्रपती संभाजीनगरमध्ये 58 कोटी रुपये आज रात्री 1 नंतर जमा सुरू, बुलढाणामध्ये 52 कोटी रुपये वाटप सुरू, अकोल्यामध्ये 44 कोटी रुपये आज सकाळपासून सुरू, वाशिममध्ये 35 कोटी रुपये आज दुपारपासून जमा सुरू। वाशिम झाल्याच्या नंतर इथे आपलं अमरावतीमध्ये इथे आपलं 59 कोटी रुपये आज रात्रीपासून सुरू, यवतमाळमध्ये 64 कोटी रुपये वाटप सुरू, नागपूरमध्ये 47 कोटी रुपये पैसे जमा सुरू, यानंतर येथे चंद्रपूरमध्ये 28 कोटी रुपये प्रक्रिया सुरू झालेली आहे, गडचिरोलीमध्ये 19 कोटी रुपये पुढील टप्प्यात जमा होत आहे, धुळेमध्ये 33 कोटी रुपये वाटप सुरू होणार आहे, याचप्रमाणे नंदुरबारमध्ये 24 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, सांगलीमध्ये 41 कोटी रुपये पुढील यादीमध्ये नाव चेक करा, सांगलीमध्ये 41 कोटी रुपये पुढील यादीत नाव चेक करा। आता या जिल्ह्यांमध्ये जे की पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे, असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होतील। आज 11 वाजल्यापासून पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे। आता कोणाला शेतकरी बांधवांना पैसे इथं जमा होत आहे, ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला आहे आणि ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, याचप्रमाणे क्रॉप इन्शुरन्स म्हणजे 72 तासाच्या आत क्लेम केलेला आहे, खाते चालू आहे, अर्जात नाव, मोबाईल नंबर हे बरोबर आहे, पीक विमा कंपनीकडून यादी इथं आलेली आहे। याचप्रमाणे महत्त्वाची जी काही माहिती म्हणजे आज रात्री 11 वाजल्यापासून अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। काहींचे सकाळपासूनच सुरू झाले, काहींचे दुपारपासून, काहींचे रात्रीपासून इथं पैसे जमा होत आहे। आता पीक विमा पैसे काय येत नाहीत, तर हे आपण थोडेसे कारणे जाणून घेऊया। याचं जर तुम्ही सोल्युशन केलं तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। आता बरेच शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, NPCI मॅपिंग बंद आहे, बँक खाते म्हणजे बंद आहे, इनॲक्टिव्ह आहे। याचप्रमाणे अर्जामध्ये तुमचा अर्ज पेंडिंग आहे, बँक खाते नंबर चुकलेला आहे किंवा IFSC कोड चुकलेला आहे, पीक विमा कंपनीकडून व्हेरिफिकेशन बाकी आहे, पंचनामे झालेले नाही, जिल्ह्यातील पुढील टप्प्यांमध्ये जमा होईल, बँकेचं सर्व स्लो आहे, ई-पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स किंवा बँकेची KYC। तर यांसाठी एक हेल्पलाईन नंबर आहे, यावरती कॉल करा आणि सविस्तर या टोटल जे की तुम्हाला इथं दाखवलेलं आहे याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता। 14447 तर या हेल्पलाईन नंबरला लगेच कॉल करा आणि माहिती घ्या। आता पीक विम्याची नवीन यादी इथं जाहीर झालेली आहे, ती यादी कशा पद्धतीने इथं पाहायचं की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। सर्वप्रथम तुम्हाला या पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे, पीक विमा 2026 किंवा 2025 टाकला तरी चालेल आणि क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला क्लिक करायचं ॲप्लिकेशन स्टेटस किंवा तुम्ही बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करू शकता। आपला अर्ज नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका,
याचप्रमाणे हे टाकल्याच्या नंतर आता आपल्याला येईल जिल्हा, तालुका, गावाचे नाव, आपला हंगाम खरीप आहे की रब्बी आहे हेच तुम्हाला इथं निवडायचं आहे. एवढं निवडल्याच्या नंतर आता आपल्याला जो काही आपला अर्ज आहे यामध्ये अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे, पेमेंट सक्सेस झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे हे तुम्ही तिथून तपासू शकता. आता यामध्ये रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंगमध्येच आहे, तर अशांसाठी 14447 तर या हेल्पलाईन नंबरवर लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. यादीमध्ये नाव असेल तर पैसे खात्यामध्ये जमा होत आहे, पैसे SMS द्वारे चेक करून घ्या. आता ज्यांचे कोणाचे पैसे आले नसतील तर त्यांसाठी हेल्पलाईन नंबर इथं आपण दिलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. आता यासाठी कोणकोणत्या समस्येसाठी तुम्ही कॉल करू शकता या हेल्पलाईन नंबरवर. सर्वप्रथम यामध्ये कोणत्या कारणासाठी तुम्ही कॉल करू शकता आपण हे पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये जे काही कॉल करू शकतो तुम्ही, पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत, ज्यांचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे, ॲप्लिकेशन स्टेटस तपासणीसाठी, पेमेंट सक्सेस अजूनही झालेले नाही, बँक खाते IFSC कोड चुकीचे, आधार लिंक समस्या, NPCI मॅपिंग बंद, विमा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, नाव यादीत नाही, सर्व्हर इरर, वेबसाईट समस्या, पीक कंपनी संपर्क तक्रारीसाठी. तर या सर्वांसाठी समस्यांसाठी तुम्हाला 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता. लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा आणि पीक विमा मिळवा. लेखी अर्ज देतो तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पीक विमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे, तिथं नेऊन हा लेखी अर्ज आणि त्यासोबत कागदपत्र जोडून द्यायचे आहे. प्रति शाखा व्यवस्थापक, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, विषय पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. महोदय, मी खालील सही करणारा शेतकरी, आपलं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विमा जमा रक्कम झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, अर्ज क्रमांक, जे की आपल्या पीक विम्याच्या पावतीवरचा नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, गावाचे नाव. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. आता लेखी अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र इथे जोडायचे आहे. काय काय जोडायचे यामध्ये? आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विमा अर्ज, त्याचप्रमाणे जी की आपल्याला पावती दिलेली राहते ते 7/12/8, पीक घोषणापत्र असल्यास मोबाईल नंबर आणि पेमेंट स्क्रीनशॉट असेल तर ते जोडा, किंवा कॅन्सल, काही ठिकाणी कॅन्सल चेकबुक मागतात तर ते असेल तर द्या. काही बंधनकारक नाही यामध्ये. बंधनकारक आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती 7/12/8, बाकी नाही दिलं तरी चालेल. तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचं आहे आणि लगेच तुमचा अर्ज मंजूर होईल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल.